नमस्कार मित्रांनो, तुम्ही एमपीएससी, तलाठी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच मधील काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नामागचा रूल पण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला काही एक्झाम टिप्स पण देणार आहे. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 1. The culprits atone dash their misdeeds. तर याचं योग्य उत्तर आहे फॉर. तर ह्याच्यामध्ये कुठला ऑप्शन येईल आपलं? फॉर. ह्याच्यामध्ये बाकीचे ऑप्शन कुठे दिले होते? ऍट, विथ, ऑन. बट करेक्ट पर्याय कुठला आहे आपला? फॉर. द कल्प्रिट्स अटोन फॉर देअर मिसडीड्स. मिसडीड्स म्हणजे काही चुकीची कामे केलेली. तर लक्षात ठेवा, अटोन फॉर हा फिक्स्ड फ्रेस आहे. अटोन फॉर हे अटोन कुठल्या ह्याच्यासोबत येतं? वर्ड सोबत फॉर. अटोन फॉर दिस इज कंपल्सरी आणि फिक्स्ड आहे. अटोन आली तिथं फॉर येणार. अर्थ कुठला आहे याचा? अटोन फॉर म्हणजे काय आहे? चूक भरून काढणे. तर त्याचं मिनिंग ते आहे. आणि काही वर्ब नेहमी स्पेसिफिक प्रिपोजिशन सोबतच येतात. तर ह्याच्यामधलं कुठलं प्रिपोजिशन आहे आपलं करेक्ट? फॉर. द कल्प्रिट्स अटोन फॉर देअर मिसडीड्स. आणि हे अटोन आलं की फॉर येणारच. तर हे काय काय स्पेसिफिक प्रिपोजिशन सोबतच येतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2. वी मस्ट अडॉप्ट अवर सेल्फ डॅश द न्यू सिच्युएशन. तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे टू प्रिपोजिशन. तर याच्यामध्ये आपण काय बघतोय? बाकीचे जे ऑप्शन्स आहेत फ्रॉम, विथ आणि विदिन. तर त्यातलं पहिलं ऑप्शन करेक्ट आहे टू. अडॉप्ट टू किंवा हे जो आपला हे तो वर्ड आहे अडॉप्ट टू. अडॉप्ट सोबत कुठलं येतं? टू. वी मस्ट अडॉप्ट अवर सेल्फ टू द न्यू सिच्युएशन. तर ह्याचे अडॉप्ट करणे म्हणजे काय आहे की परिस्थितीनुसार बदलणे. हे आवर सेल्फच्या समोर आलंय म्हणजे ह्याच्यासोबत नाही, ते कुठल्या वर्ड सोबत आलेलं आहे? अडॉप्ट टू हे कुठल्या वर्ड सोबत आलेलं आहे? अडॉप्ट सोबत. आणि अडॉप्टचं मिनिंग काय आहे? परिस्थितीनुसार बदलणे. कुठलीही आपण परिस्थिती बघून आपण आपल्या स्वतःमध्ये चेंजेस करतो, त्याचं ते मिनिंग आहे. अँड नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आय डॅश हेअर सिन्स 1980. तर ह्याचं उत्तर कुठलं आहे? ऑप्शन काय काय आहेत? आय हॅव बीन लिव्हिंग, लिव्ड, हॅज, लिव्ज. तर आय नंतर हॅवच येतं कधी पण, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. हे एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. आय नंतर हॅज येत नाही किंवा आय लिव्ह येऊ शकतं, आय लिव्ड येऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? सिन्स हे वापरलेलं आहे, हे पहिलं फोकस करा तुम्ही. सिन्स असेल तर हॅव बीन लिव्हिंग. ओके. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्याच्यामध्ये आलेला आहे. तर ते तुम्हाला माहित पाहिजे. आणि सिन्स वापरले आहे. वेळ ह्याच्यामध्ये वेळ पण दिलेली आहे 1980. म्हणजे काय? ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झालेली आहे आणि अजून पण चालू आहे. ओके. आय हॅव बीन लिव्हिंग. त्यामुळे आपल्याला काय? हेअर सिन्स 1980 पासून आतापर्यंत मी इथं राहतोय म्हणजे हे क्रिया अजूनही चालू आहे, म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण वापरला आहे आणि इथं आपल्याला तो दिसून येतो. क्वेश्चन नंबर 4. इफ आय डॅश हिम, आय डॅश गिव्ह हिम युअर मेसेज. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन कुठले कुठले आहेत? आय मीट, विल, मेट, कॅन, विल मीट, विल, त्याच्यानंतर मीटिंग विल. तर हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर पर्याय दिलेले आहेत त्यांनी. तर कुठला येईल ह्याच्यामध्ये? इफ आय मीट हिम, आय विल गिव्ह हिम युअर मेसेज. तर ह्याच्यामध्ये पहिला ऑप्शन करेक्ट आहे. तर हा फर्स्ट काय आपण म्हणू शकतो? कंडिशनल आहे. ओके. कंडिशनल सेंटेन्स आहे. याच्यामध्ये इफ प्लस प्रेझेंट टेन्स असतो. याच्यामध्ये कंडिशनल असेल तर कुठला टेन्स येतो? प्रेझेंट टेन्स. इफ आय मीट हिम हे फर्स्ट कशा येणार? प्रेझेंट. प्लस काय येणार? विल म्हणजे फ्युचर येणार. कंडिशन असेल, कंडिशनल सेंटेन्स असेल तर नेहमी लक्षात ठेवा अगोदर प्रेझेंट टेन्स येतो आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये जो व्हर्ब आहे तो कुठल्या टेन्स मध्ये येतो? तो येतो फ्युचर टेन्स मध्ये. त्याच्यामुळे इफ आय मीट हिम, आय विल टेल हिम और गिव्ह हिम युअर मेसेज. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय कुठला सेंटेन्स दिलेला आहे त्यांनी? क्वेश्चन नंबर 5 मध्ये फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट डॅश मनी, आय राईट डॅश माय अंकल डॅश हेल्प. तर याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत. तर 3 ऑप्शन आहे. थोडा अवघड क्वेश्चन वाटेल तुम्हाला, पण हा खूप सोपा आहे.
तर त्याच्यामध्ये कुठले कुठले ऑप्शन दिलेत आपण बघू. ऑप्शन नंबर 1 मध्ये विथ, टू आणि फॉर. ऑप्शन नंबर 2 मध्ये ऑफ, टू, अबाउट. ऑप्शन नंबर 3 मध्ये इन, टू. ऑप्शन नंबर 4 मध्ये ऑफ, टू, फॉर. तर हे ऑप्शन आलेले आहेत तिथं. त्याच्यानंतर करेक्ट ऑप्शन कुठला आहे, उत्तर कुठलं आहे याच्यामध्ये, तर ऑफ, टू आणि फॉर हे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर आपण एकदा ते ऑप्शन टाकून बघू. फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट ऑफ मनी, आय राईट टू माय अंकल टू हेल्प. तर हे 3 फ्रेसेस खूप इम्पॉर्टंट आहेत. तर हे फ्रेसेस आहेत. आय फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट ऑफ मनी, आय राईट टू माय अंकल फॉर हेल्प. सर हे आपल्याला अर्थानुसार आपल्याला लगेच कळून येतं. क्वेश्चन नंबर 6, द वर्ड वेल मे बी युज्ड ॲज, कशासाठी यूज केला जातो, तर नाउन, वर्ब आणि ॲडवर्ब म्हणून हा यूज केला जातो. ऑप्शन नंबर 4. वेल हा नाउन म्हणून पण, फॉर एक्झाम्पल वेल म्हणजे काय, विहीर. विहीर काय आहे, नाउन आहे. त्याच्यानंतर वर्ब, टीयर्स वेल अप म्हणजे एखाद्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. त्याच्यानंतर ॲडवर्ब म्हणून पण येतो. ॲडवर्ब म्हणून म्हणजे काय, शी सिंग्स वेल. शी सिंग्स वेल हा ॲडवर्ब म्हणून पण येतो. म्हणजे तिन्ही फंक्शन ते हा शब्द करू शकतो. नाउन फंक्शन पण होऊ शकतं त्याच्याकडून, त्याच्यानंतर वर्बचं पण होऊ शकतं आणि ॲडवर्बचं पण होऊ शकतं. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 7, पॅरेंट्स नो द पेन्स ऑफ पॅरेंटिंग, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ अंडरलाईन नाउन्स. तर ह्याच्यामध्ये 2 ठिकाणी अंडरलाईन होते, पॅरेंट्सला आणि पेन्सला. तर ह्या 2 आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ अंडरलाईन नाउन्स हे जे 2 वर्ड आहेत त्याचे आपल्याला काय करायचं आहे, टाइप्स शोधायचे आहेत. तर कुठले कुठले टाइप्स आहेत, कलेक्टिव्ह आणि अब्स्ट्रॅक्ट. तर ह्याचा आन्सर कुठला आहे, ऑप्शन नंबर 4, कलेक्टिव्ह आणि अब्स्ट्रॅक्ट. तर कलेक्टिव्ह काय आहे, फॉर एक्झाम्पल पॅरेंट्स काय, कलेक्टिव्ह नाउन आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. नाउनचे टाइप्स जर जास्त म्हणजे रिप्रेझेंट करत असं सगळे पॅरेंट, कलेक्टिव्ह नाउन. त्याच्यानंतर पेन्स हे काय आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भावना. पेन्स काय, दुःख, यातना फक्त पॅरेंट्सलाच माहित असतात, त्याचं ते उदाहरण आहे. त्याच्यामुळे पेन्स म्हणजे काय, अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे कुठले नाउन ज्याच्यामध्ये भावना व्यक्त होतात ते. आता क्वेश्चन नंबर 8, ही सेड दॅट ही डॅश डू इट. तर ऑप्शन कुठले कुठले आहेत, कॅन, मे, वुड, शॅल. तर ह्याच्यामध्ये करेक्ट पर्याय कुठला आहे, ह्याच्यामधला वुड. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ही सेड दॅट ही वुड डू इट. तर वुड का वापरलं ह्याच्यामध्ये, तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच ऍक्टचं हे आपण म्हणू शकतो उदाहरण आहे. तर विलचं काय होईल, इथं वुड होईल, कारण ह्याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट स्पीच ऍक्टचं इनडायरेक्ट. ही सेड इथं पास्ट आहे त्याच्यामुळं विल नाही येणार किंवा शाल नाही येणार, ह्याच्यामध्ये वुड डू इट हा येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9, द काइट वॉज फ्लाइंग डॅश द हाऊस. ह्याच्यामध्ये कुठले कुठले पर्याय दिलेले आहेत, अबव, ओव्हर, अप, ऑन. तर ओव्हरचा आपण काय म्हणू शकतो, द काइट वॉज फ्लाइंग ओव्हर द हाऊस हे बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2. तो ओव्हरचं काय आहे, वरती, वरून, घराच्या वरून हालचाल आहे. आणि अबव 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 काय येत नाही, कारण अबव फक्त स्थिती दाखवतं. आणि ओव्हर म्हणजे काय, की ते काय तर हालचाल, द काइट वॉज फ्लाइंग ओव्हर द हाऊस, द प्लेन वॉज फ्लाइंग ओव्हर द हाऊस. तर ते जात आहे म्हणजे काय तर त्याची हालचाल आहे. आणि अबव म्हणजे काय, जे स्टेशनरी आहे ते वरतीच आहे, ते काय हलत नाही, त्याला आपण काय करतो, अबव हे. त्याच्यामुळे ह्या 2 वर्ड मध्ये कन्फ्युजन करू नका. अबव हा ऑप्शन रॉंग आहे आणि ओव्हर हा ऑप्शन करेक्ट. द काइट वॉज फ्लाइंग ओव्हर द हाऊस. तर मुवमेंट असेल तर ओव्हर वापरायचं, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये बाकीचे हे ऑप्शन तुम्हाला समजतं, हे चुकीचं आहे. पण अबव आणि ओव्हर मध्ये कन्फ्युजन होतं म्हणून मी ह्या 2 प्रिपोजिशनचं तुम्हाला सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 10, तर सेम क्वेश्चन आहे जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आय हॅव बीन लिव्हिंग सिन्स 1980. ओके, ते रिपीट झालेलं आहे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. हे सगळे क्वेश्चन आहेत ते एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 11, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज इंटग्रिटी इन द सेंटेन्स. इंटग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. हे जे सेंटेन्स आहे, इंटग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी, तर ह्याचं काय सांग, व्हॉट टाइप ऑफ नाउन. तर कुठलं नाउन आहे, तर आपण अगोदरच बघितलं अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, आपण म्हणू शकतो की ते दिसत नाही. नाउन दुसरे जे आहे, पीपल, पॅरेंट्स,
एखाद्या बॉयचं नाव असेल, गर्लचं नाव असेल तर ते आपल्याला दिसतात, पण अब्स्ट्रॅक्ट नाउन कुठले जे आपल्याला दिसत नाहीत. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा गुणधर्म असेल तर ह्याच्यामध्ये काय गुणधर्मच आहे. ओके, तर हा कुठला नाउन आहे, कुठला टाईपचा आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. तर इंटरगिटी हा त्याचा गुणधर्म इथं डिस्कस केलेला आहे. क्वेश्चन नंबर 12, विच इज द बेस्ट बुक इन द मार्केट? द अंडरलाइन वर्ड इज युज्ड ॲज डॅश इन द सेंटेन्स. तर अंडरलाईन कशाला होते, तर विच या वर्डला अंडरलाईन होते. तर हा जो वर्ड आहे हा कशासाठी यूज केलेला आहे इन द सेंटेन्स, तर ते आपल्याला सांगायचं आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केलाय, इनडेफिनिट प्रोनाउन म्हणून यूज केलाय, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन और इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. तर आपण इथं सांगतो की हा क्वेश्चन मार्क असेल तर हा कशासाठी यूज केलेला आहे, फक्त इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केलेला आहे. तर क्वेश्चन काय, इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन विचारण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी हा यूज केलेला आहे. तर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13, वी आर लिव्हिंग डॅश द मार्केट इन अ फ्यू मिनिट्स. तर ह्याच्यामध्ये कुठलं येईल, फॉर. वी आर लिव्हिंग फॉर द मार्केट इन अ फ्यू मिनिट्स. जाण्यास निघणे, लिव्हिंग फॉर म्हणजे काय, जाण्यास निघणे. क्वेश्चन नंबर 14, रिपोर्ट कार्ड्स आर सेंट टू द पेरेंट्स डॅश द लास्ट डे ऑफ द मंथ. तर ह्याच्यामध्ये कुठलं येईल, ऑन येईल. ऑन हे प्रिपोजिशन येईल. रिपोर्ट कार्ड्स आर सेंट टू द पेरेंट्स ऑन द लास्ट डे ऑफ द मंथ. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 काय आहे, क्वेश्चन नंबर 15, ही इज अ कर्टियस, पोलाइट, जेंटल बट डॅश ऑल ही इज व्हेरी नोबल. तर ह्याच्यामध्ये कुठलं येईल, अबो क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 अबो. ही इज कर्टियस, पोलाइट, जेंटल बट अबोव ऑल ही इज व्हेरी नोबल पर्सन. ओके, नोबल. तर अबोव ऑल म्हणजे सर्वात महत्वाचे, ह्याचं फ्रेजचं मिनिंग काय येईल, पण सर्वात महत्वाचं काय, तो नोबल आहे. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 16, द शॉपकीपर शुड आयदर रिप्लेस द डिफेक्टिव्ह पीसेस डॅश रिटर्न द मनी. क्वेश्चन नंबर 16, तर आपल्याला काय इथं ऑप्शन दिलेले आहेत, अँड, ऑर, बट, नायदर. तर ह्याच्यामध्ये कुठलं येईल, द शॉपकीपर शुड आयदर रिप्लेस द डिफेक्टिव्ह पीसेस. आयदर आलेला आहे, बरोबर. आयदर सोबत कुठलं येतं, नेहमी ऑर येतं, आपल्याला हे माहित आहे, सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे की आयदर ऑर, नायदर नॉट. तर याच्यामध्ये आयदर आलेला आहे, किंवा इदर आपण म्हणू शकतो. द शॉपकीपर शुड आयदर रिप्लेस द डिफेक्टिव्ह पीसेस ऑर रिटर्न द मनी. हा खूप सोपा विषय, त्यामुळं क्वेश्चन वाचताना तुम्ही नीट वाचा, जेणेकरून त्याच्यामध्येच उत्तर दडलेलं असतं, ते आपण नीट वाचत नाही आणि कुठला तर चुकीचा ऑप्शन चूज करतो. आता क्वेश्चन नंबर 17, क्वेश्चन नंबर 17 आपण बघू. क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय दिलं, आय एम ज्युनियर डॅश यू बाय 2 years. तर ह्याच्यामध्ये सगळ्याला समजून येईल की ह्याच्यामध्ये कुठलं आहे, आय एम ज्युनियर टू यू. टू हे ऑप्शन करेक्ट आहे. आय एम ज्युनियर टू यू बाय 2 years. तर ज्युनियर टू हा काय, फिक्स्ड प्रिपोजिशन आहे. ओके, इथं काय काय वेळेस काय होतं, इथं द्यान लावतात काय काय लोक, आय एम ज्युनियर द्यान यू. तर द्यान हे चूक आहे, द्यान लावायचं नाही. इथं काय होतं, आपल्याला ह्याच्यामध्ये दोन शब्दात कन्फ्युजन होऊ शकतं, द्यान आणि टू. तर टू हे बरोबर आहे आणि द्यान हे चुकीचं आहे, तर मग कम्पॅरिझन नाही. ओके, त्याच्यानंतर 18, डॅश यू प्लीज लोअर द व्हॉल्यूम, आय एम गेटिंग डिस्टर्ब. तर ह्याच्यामध्ये मे, शुड, हॅव, कुड. तर ह्याच्यामध्ये पोलाइट रिक्वेस्ट आहे, तर पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी आपण काय वापरतो, कुड वापरतो. मे आपण वापरायचं नाही, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. मे यू प्लीज असं नाही, किंवा कुड यू प्लीज लोअर द व्हॉल्यूम. तर हे काय, पोलाइट रिक्वेस्ट आहे. आणि मे फॉर्मल आहे, पण इथे नॅचरल युजेससाठी आपण कुड वापरतो. हे नॅचरल यूज आहे, डेली यूज आहे, त्याच्यामध्ये कुड. फॉर्मल मे कधी ऑफिशियल लँग्वेज असेल किंवा एक फॉर्मल कम्युनिकेशन असेल त्यावेळेस आपण मेचा यूज करतो, आणि जनरल कम्युनिकेशन असेल तर आपण कुडचा उपयोग करतो. कुड यू प्लीज लोअर द व्हॉल्यूम, आय एम गेटिंग डिस्टर्ब. ओके, 19, क्वेश्चन नंबर 19, ही इन्व्हेस्टेड हिज सेव्हिंग्ज डॅश शेअर्स, द पोलीस कमिशनर इज इन्व्हेस्टेड डॅश मॅजिस्ट्रियल पॉवर्स. तर याच्यामध्ये कुठलं येईल ऑप्शन, ऑप्शन बघा, ऑफ, इन, ऑन, अंडर, ऍट, अबाउट, इन, विद इन. तर याच्यामध्ये काय येईल, इन विथ. लास्ट ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन, इन विथ. कसं येईल बघा, इन्व्हेस्टेड हिज सेव्हिंग्ज इन शेअर्स. कशामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचं सेव्हिंग्ज, शेअर्स मध्ये. द पोलीस कमिशनर इज इन्व्हेस्टेड विथ मॅजिस्ट्रियल पॉवर्स.
तर हे आपल्याला समजून येईल. दुसऱ्या सेंटेन्सचं मिनिंग काय, द पोलीस कमिशनर इज इन्व्हेस्टेड विथ मॅजिस्ट्रियल पॉवर्स म्हणजे अधिकार देणे, एखाद्या पॉवर देणे, अधिकार देणे. क्वेश्चन नंबर 20, राम अँड डॅश वेअर प्रेझेंट. तर ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन, कधी आपण आय वापरायचं का मी वापरायचं, तर हे खूप ह्या दोन वर्ड मध्येच कन्फ्युजन आहे. तर ह्याचा आन्सर कुठला येईल, आय. राम अँड आय वेअर प्रेझेंट. सब्जेक्ट कुठला आहे, सब्जेक्ट पोझिशन काय दाखवतो, आय वापरतो. आणि मी कुणासाठी वापरतोय आपण, ऑब्जेक्ट साठी, तर त्यासाठी आपण मी वापरायचं आणि आय स्वतःसाठी. तो हे हा रूल समजून घ्या. ऑब्जेक्ट असेल तर मी आणि सब्जेक्ट असेल तर आय, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे जे तीन आपण रूल, सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचे रूल आहेत. सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब येतो, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट, हे जे आपले सेंटेन्सचे टाईप आहे त्याच्यामधलं जर ऑब्जेक्ट साठी जर असेल तर मी, आणि सब्जेक्ट आता आहे तर हा सब्जेक्ट आहे. ओके, राम अँड आय, तर आय येणार. ओके, लक्षात राहू द्या, इथं आय येईल. वेअर प्रेझेंट. तर मित्रांनो, असेच पार्ट्स ऑफ स्पीच मधील प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आज आपण काय शिकलो, प्रिपोजिशन्स, टेन्स पण आपण बघितले, नाउन्स, कंजक्शन्स ऑल्सो, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रूल्स लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.